ज्येष्ठ पत्रकार सुरेश वाणी यांना आमदार शरद सोनवणे यांनी जाहीर कार्यक्रमात कथित धमकी दिल्याच्या निषेधार्थ जुन्नरमध्ये पत्रकारांचा एल्गार पाहायला मिळाला। जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने एकत्र येत शहरातून भव्य मोर्चा काढण्यात आला। यावेळी पत्रकारांनी घोषणाबाजी करत धमकीच्या वक्तव्याचा आणि पत्रकारांवर दबाव आणण्याच्या प्रवृत्तीचा निषेध व्यक्त केला। मोर्चा जुन्नर तहसील कार्यालयावर पोहोचल्यानंतर पत्रकारांच्या शिष्टमंडळानं तहसीलदार रणजित भोसले तसंच पोलिसांकडे निवेदन सादर केलं। पत्रकारांना धमकी देणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी आणि पत्रकार सुरेश वाणी यांची सुरक्षितता सुनिश्चित करावी अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या। बैठकीतील ध्वनिचित्रफित, ध्वनिमुद्रण, भ्रमणध्वनीतील नोंदी, सीसीटीव्ही चित्रफित तसेच उपस्थित पत्रकार, नागरिक, पोलीस व अधिकाऱ्यांचे जबाब तपासण्याची मागणी करण्यात आली। मोर्चानंतर तहसील कार्यालय परिसरात झालेल्या सभेत विविध पत्रकार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांच्या स्वातंत्र्याचा आणि सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित केला। पत्रकार आणि लोकप्रतिनिधींमध्ये मतभेद होऊ शकतात, मात्र धमकी, दबाव आणि दहशतीच्या माध्यमातून पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली। दरम्यान मोर्चा दरम्यान संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा करून प्रकरणात कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली। या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी। तसेच आमदार शरद सोनवणे यांनी पत्रकार सुरेश वाणी यांच्याबाबत केलेल्या कथित वक्तव्याबाबत स्पष्ट भूमिका मांडावी अशी मागणी पत्रकारांनी केली। आता प्रशासन आणि पोलीस यंत्रणा या प्रकरणाची काय दखल घेतं आणि चौकशीत काय निष्पन्न होतं याकडे पत्रकारांसह नागरिकांचं लक्ष लागलंय। समर्थ गावकरी न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी रवींद्र भोर, जुन्नर। आज आपण सर्वजण या ठिकाणी जुन्नर तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार सन्माननीय सुरेश वाणी यांना ज्या पद्धतीनं धमकावलं गेलेलं आहे त्या पद्धतीचा निषेध करण्यासाठी म्हणून तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांनी या ठिकाणी धमकावलं आहे। धमकीबाजा वक्तव्य झाले आणि त्याचा निषेध करण्यासाठी आपण सर्व पत्रकार जुन्नर, आंबेगाव, खेड या तालुक्यातील सर्व पत्रकार मंडळी या ठिकाणी आपण जमलो आहोत। पत्रकार म्हटलं तर लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे। देशाची संसदीय व्यवस्था टिकवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून अत्यंत उत्तम पद्धतीने होत असतं। मग अशा पद्धतीने धमकावणं किंवा जबरदस्तीनं आवाज बंद करणं हे खरं तर योग्य नाहीये। हा फक्त आताचा विषय नाही, या अगोदर अनेक वेळा अशा प्रकारची वक्तव्य झालेली आहेत। ठेवत असताना प्रत्येकानं म्हणजे प्रत्येक लोकप्रतिनिधी किंवा ज्यांनी पत्रकारांच्या विरोधात बोलतात त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की पत्रकार आपल्या सगळ्या बाजू मांडण्याचं काम करत असतो आणि समाजामध्ये जागृती निर्माण करण्याचं काम खरं तर पत्रकारांच्या माध्यमातून होत असतं। आणि ही बाब होणारी बाब ही खरं तर अत्यंत निंदनीय आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत। याबाबतची दखल प्रशासनानं घ्यावी, लोकप्रतिनिधी घ्यावी आणि अशा प्रकारची वक्तव्य यानंतर होऊ नयेत याची काळजी खरं तर घेणं गरजेचं आहे। आणि यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून शासनापर्यंत हा निर्णय पोहोचवणं गरजेचं आहे की पत्रकारांसाठी अत्यंत उत्तमातले उत्तम कठोर कायदे की त्यांच्या विरोधात जे चालतील त्याबाबत होणं गरजेचं आहे। अशा प्रकारची बाब या ठिकाणी होत असताना ज्यांच्याबाबत वक्तव्य केलं गेलं ते ज्येष्ठ पत्रकार सुरेश वाणी यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। विद्यमान आमदार शरद सोनवणे आजनावळे या ठिकाणी काय बोलले ते आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे। मी माजी आमदार अतुल बेनके यांची जी मुलाखत घेतली ते जे बोलले तेच मी सोशल मीडियावर टेक्स्टवर टाकलेलं होतं आणि त्या संदर्भातला व्हिडिओ देखील होता, परंतु त्यांनी त्याचा चुकीचा अर्थ काढून आजनावळे या ठिकाणी जे काय बोललेले आहे ते आपणा सर्वांपर्यंत पोहोचलेलं आहे। आता त्याच्यानंतर त्यांचा काल पण एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। ते म्हणाले काही लोक कोणाच्या घरात भांडणं लावत आहेत, परंतु आता मी कोणाचा तर तो व्हिडिओ पाहिल्यानंतर माझं अशा लक्षात आलं की अशी भांडणं मी अनेक वेळा मिटवलेली आहेत। कोणाच्या तरी घरी एकदा मोर्चा आला होता, तो मोर्चा त्यांच्या धिक्काराचा झाला, नंतर कन्व्हिन्स करून सांगितल्यानंतर ते त्यांचा जय जयकार करून गेले। त्याच्यानंतर आळेफाट्याला देखील एक आंदोलन झालं, ते आंदोलन सुद्धा शांत करण्यामध्ये नेहमी माझा भांडणं मिटवण्याचा प्रयत्न असतो। त्यांचा एक काल त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी माझ्याबद्दलचे अनपार्लमेंटली शब्दप्रयोग वापरून सोशल मीडियावर फोटो वगैरे व्हायरल करतात। काल मी त्यांचा एक सोशल मीडियावर मेसेज पाहिला की कोणाचीही बदनामी करून कोणाचं नाव कमी होत नाही, पण तीच मंडळी सुरेश वाणींची बदनामी करतात। मग त्यांच्या हे लक्षात येत नाही का सुरेश वाणींची अशा प्रकारची बदनामी करून त्यांचा देखील कमीपणा होणार नाही। हे सगळे पत्रकारांना कोणाला ना कोणाला त्यांनी अप्रत्यक्षपणे दादागिरी केलेली आहे। अशी दादागिरी चालणार नाही। ही शिवजन्मभूमी आहे। जे संविधानिक पदावर आहेत त्यांचा अवमान करण्याचा आमचा कधीही प्रयत्न नसतो आणि राहणार नाही। आमची त्यांना जाहीर विनंती आहे, आम्ही सुद्धा बातमीदारी करताना प्रामाणिकपणे काम करतो, कोणाचा कधी अवमान केलेला नाही, भविष्यकाळात देखील होणार नाही। तुम्ही देखील पत्रकारांबद्दल अवमान करू नये अशा प्रकारची तुमच्याकडनं अपेक्षा आहे। हे अनेक वेळा असं झालेलं आहे, पुन्हा पुन्हा असं होणार असेल तर भविष्यकाळामध्ये आम्हाला देखील तीव्र आंदोलन करावं लागेल। पुन्हा एकदा मी सांगतो इथं सगळे पत्रकार आले त्यांचं मी सगळ्यांचे आभार मानतो। धन्यवाद। जुन्नर तालुक्यामध्ये शेवटचं भाषण आहे सुरेश वाणी यांच्याबाबत घडलेला प्रकार अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक आहे। वास्तविक पाहता
संपूर्ण राज्याला, देशाला आणि जगामध्ये ज्या तालुक्याची ओळख आहे त्या छत्रपती शिवरायांच्या भूमीत ही घटना घडली असा प्रकार अतिशय वेदना देणारा आहे. जुन्नरचा पत्रकारितेत फार मोठा इतिहास आहे. 45 वर्षापूर्वी आम्ही पुणे जिल्हा पत्रकार संघाची स्थापना जुन्नरमध्ये केली होती. त्यावेळेस शांताराम लोणकर, स्वर्गीय वसंतराव खैरे, भरत अवचट आणि खेडचे आपले नंदकुमार कोरे, कांबळे सरय होते आमचे. तर आम्ही त्यावेळेस एकत्र आलो होतो. त्या काळामध्ये तुम्ही जसे यंग आहात, वाणी साहेब किंवा परदेश साहेब, तर आम्ही त्यावेळेस होतो. आणि त्यावेळेस पहिला मोर्चा आम्ही मुंबईच्या आझाद मैदानावर नेला होता. याची एक आपल्याला जाणीव करत होतो. म्हणजे ही भूमी पत्रकारांची उगमस्थानसुद्धा आहे हे आम्ही आवर्जून सांगतो. त्याच्यामध्ये 2 गोष्टी प्रामुख्याने जाणवतात का हा जुन्नरपुरताच मर्यादित प्रश्न नाही आहे. आज निनावी अकाउंट उघडायचे आणि पत्रकारांना ट्रोल करायचे हा प्रकार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कालच आम्ही आंबेगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने मनसरला एक निवेदन दिलेलं आहे. काही फेक अकाउंटचा शोध घ्या. आमचं कसं आहे, सध्या कौतुक केलं तर पत्रकार छान, आणि जरा कुठंतरी एखादा त्यांच्या त्रुटी दाखवल्या का पत्रकारावर त्यांची टोळी हल्ला करते. हा प्रकार अतिशय दुर्दैवी आहे. आजच सकाळी मी पत्रकार संघाच्या राज्याचे जे पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक आहेत एस.एम. जोशी सर, एस.एम. देशमुख सर सॉरी आणि शरद पाबळे यांच्याशी बोललेलो आहे. त्यांनी इथं भावना व्यक्त करायला लावलेल्या. आता सध्या हे आपण 2-3 तालुक्यातच पत्रकार आहोत, पण याबाबत जर तातडीने कार्यवाही व्हावी अशी आमची विनंती आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार हे अतिशय संवेदनशील म्हणून ओळखले जातात. राज्याला त्यांची ओळख आहे. आमची विनंती आहे का या प्रश्नाची गांभीर्याने आपण दखल घ्या, संबंधितांना समज द्या. कारण लोकशाहीमध्ये जे स्तंभ आहेत त्यामध्ये पत्रकार आणि लोकप्रतिनिधी हे दोन्ही स्तंभ आहेत. तर त्यापैकी एका स्तंभाने दुसऱ्या स्तंभावर अशी कुरघोडी करणं हे अजिबात यापुढे सहन करणार नाही. आणि यापुढेही माझी विनंती आहे सर्व पत्रकारांनी अशा पद्धतीने संघटित होऊन हा फक्त वाणीपुरता किंवा परदेशीपुरता हा प्रसंग मर्यादित ठेवू नका. हा प्रसंग सगळा प्रत्येकावर येऊ शकतो. कारण आता काय एक मोठी पिलावळ सगळीकडे सुरू झालेली आहे आणि ती पिलावळ अतिशय त्रासदायक आहे. त्याचा बंदोबस्त करू. यापुढे प्रशासन निश्चित जे परदेशींनी भावना अतिशय व्यक्त केली त्याच्याशी मी सहमत आहे. आणि ह्या घटनेचा मी आमच्या सर्व राज्य पत्रकार संघाच्या वतीने जाहीर निषेध करतो. आणि आपण अतिशय शांतता मार्गाने आणि पत्रकारांची जी आचारसंहिता आहे त्याप्रमाणेच आपण आजचा मोर्चाचं आयोजन केलं. त्याबद्दल सर्व पत्रकार मित्रांचं, विशेषतः आमच्या स्नेहा बारवेंसह जी पत्रकार भगिनींची किंवा आपल्या भागात कार्यरत झाली त्यांचंही मी विशेष अभिनंदन करतो. आणि आपण सर्वजण आता शांतता मार्गाने निवेदन द्या. आता कोणतरी आभार माना आणि शांतता मार्गाने त्यांना निवेदन देऊ. धन्यवाद. जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे वारंवार पत्रकारांना टार्गेट करतात. पत्रकारांनी काय त्यांचं घोडं मारलंय अजूनही माहिती नाही. त्यांनी स्पष्ट होऊन सांगा कोणत्या बातमीमुळे त्यांना त्रास झाला. आता अतुल बेनके यांनी सांगितलं का मी डुडी यांशी बोललो आणि डुडी यांनी अतुल बेनकेंना असं सांगितलं का आपण ती सुनावणी रद्द करतोय किंवा करूया. तीच बातमी जर एखाद्या पत्रकाराने केली असेल तर यांना अडचण व्हायचं कारण काय. आणि यांच्यात एवढीच हिंमत असेल तर यांनी ती सुनावणी रद्द करून दाखवायला पाहिजे होती. असं न करता तिथं आदिवासी बांधवांच्या पुढे एक सांगायचं आणि ते म्हणतात मला प्रकल्पच माहित नाही. मग आमदारकीचा उपयोग काय आपला. तिकडे एक बोलायचं, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक बोलायचं. आणि एखाद्या समजा पत्रकाराने एक बातमी केली, त्यांना राग काय आहे का त्या अतुल बेनकेंनी त्यांच्यावर काहीतरी पैशांचा आरोप केला. आता ते त्यांना ते माध्यमांसमोर काय मांडता येत नाही कारण की त्यांचं म्हणणे का सगळे माध्यम बोगस आहे, धंदेखोर आहेत. मग यांच्याकडून मग हे यांना जर माध्यम समजा दाखवत नसतील तर मग काहीतरी एखाद्या पत्रकाराची काहीतरी चुकी काय नसलेली दाखवायची, काढायची आणि तीच उपस्थित करायची. आणि झाले असं का हळूहळू त्यांना इतकं ते सत्तेची हे झालेलं आहे. आमदार झाल्यापासून ते वेगळेच आयुर्भावात वागतात. आमदार नसल्याच्या नंतर जमिनीवर असतात आणि आमदार खुर्ची भेटल्याच्या नंतर असं काय होतं त्यांना का ते डायरेक्ट ढागामध्येच जातात. आता खरं तर हे सगळं जे झालंय वाणी साहेबांना जरी टार्गेट करतायत ते समजा बोलतायत, परंतु त्यांचे शब्द पहा ते इतर सर्व पत्रकारांना देखील अपमानित वारंवार करत आलेले आहे.
तर त्यांचे कार्यकर्ते एखाद्या पत्रकाराला असताना तुमच्याबद्दल नाही अमक्याबद्दल बोललाय असं वेगवेगळ्याचं गैरसमज निर्माण करून देत आहेत. परंतु शरद सोनवणे यांना विनंती आहे का त्यांनी आमदार त्यांना जनतेने कशासाठी निवडून दिलेलं आहे ते काम करावा. ती कामं करायची सोडून जर एखाद्या पत्रकारांना समजा बातमी करत असेल, समजा एखादा पत्रकार चुकला तर समाज बघतोय, समाज त्याला नाव ठेवली किंवा समाज बघल. तुम्ही जर म्हणता का मी 15 ऑगस्टच्या नंतर तुमचं बोर्ड बघतो, माझ्या आमके गुन्हे आहेत, आमकी कलम आहे, ते करून दाखवा. 2 दिवसांमध्ये ते चॅनल बंद करणार होते, तो विषय तर लांबचा राहिलाय. नुसतं घोषणा करायचा आणि मला विचारायचं म्हणजे ही कोणती हुकुमशाही आहे? कोणती बातमी करायची? जर समजा रस्त्यावर खड्डा पडलाय तर यांचं अपेक्षा काय तर मला विचारायचं आणि मग बातमी करायची, असं चालणार नाही. तर वाणी साहेबांना जे काही घडले त्याच्याबाबत आम्ही सगळे पत्रकार वाणी साहेबांच्या सोबत आहोत. आणि शरद सोनवणे यांना देखील इशारा असा राहील तर त्यांनी त्यांचं तोंड सांभाळून बोलावं, कारण की कुणी ऐकून घ्यायला मोकळा नाही, कुणी तुमच्या खाली कांडा नाहीये. त्यामुळं उद्या समजा तुम्ही बोलले तर चोख प्रत्युत्तर त्याच सभेमध्ये दिलं जाईल. जे होईल ते होईल. पत्रकार म्हणून आम्ही एक लिमिट पाळतो, याचा अर्थ नाही तुम्ही काय बी आरोप करणार आमच्यावर. तुम्ही आमदार झाले म्हणून तुम्ही काही तालुक्याची बाब बोलत नाही. तर त्यामुळं आमची विनंती आहे आमदार साहेबांना, आम्ही साहेब म्हणतोय, उद्या तुम्ही आता वारंवार आमची इज्जत काढताय. एक लिमिट असतं, एक लिमिट जर वाया गेल्याच्या नंतर आम्ही देखील बघणार नाही का तुम्ही जुन्नर तालुक्याचे आमदार आहे म्हणून. तर सर्व पत्रकारांचा म्हणजे मी तर बोललोय आणि सर्व पत्रकार जमले त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थान असणारं शिवजन्मभूमी जुन्नर आणि या जुन्नर विधानसभेचे सदस्य शरददादा सोनवणे खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा वैचारिक वारसा सांगत असताना ते फार सगळ्या समाजाच्या समोर बोलत असतात की मी शिवजन्मभूमीचा आमदार आहे आणि माझ्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा पगडा आहे, त्यांच्या आदर्शांवरती मी चालतो. आणि ज्या वेळेला ते असं सांगत असतात त्यावेळेला आम्हाला कधी कधी प्रश्न पडतो की एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगायचा आणि दुसरीकडे शिवीगाळ करायची, धमक्यांची भाषा करायची. आणि काल तर मला वाटतं सकाळीच मला कोणीतरी स्टेटस दाखवलं, त्याच्यामध्ये असं त्यांनी टाकले, त्यांच्याच त्या फेसबुकच्या याच्यावरती मला वाटतं टाकले, किती बी समोर येऊ दे त्यांना एकटा बस. ही कोणती भाषा आहे? ही अशी मारामारीची आणि भांडणांची भाषा जर करायची असेल तर कोणीच कोणाला कमी नाहीये. मला एकच सांगायचं आहे, या निमित्ताने आपण संसदीय लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे. हे कॉन्स्टिट्यूशनवरती चालणारं राष्ट्र आहे. इथं एक व्यवस्था आपण निर्माण केलेली आहे, त्या व्यवस्थेचे तुम्ही घटक आहात, आम्ही घटक आहात. ज्यावेळेला आपण 4 स्तंभ लोकशाहीचे म्हणतो त्यावेळेला एका स्तंभाचे घटक तुम्ही आहात, एक स्तंभ आम्ही आहोत. आणि तुम्ही अशा पद्धतीने भाषा करता की मी त्या पत्रकाराकडे बघून घेईल, 15 ऑगस्ट येऊ द्या जाऊ द्या, त्याच्यानंतर माझ्यावरती अनेक कलम लागलेली आहेत. हा तुम्हाला एवढा काय म्हणतात त्याला, तर भाषा वेगळी, संविधानिक भाषा वापरायची मगरुरी येते कुठून? माझं बोलू शकत नाही आपण, हे येतं कुठून? मला तुम्हाला एकच सांगायचंय, मी कालच त्यांचं ते ॲफिडेव्हिट पाहत होतो इलेक्शनच्या निमित्ताने त्यांनी भरलेलं, त्याच्यामध्ये 10वीचा उल्लेख आहे, त्याच्यानंतर परत 12वीचा कुठेतरी थोडासा तोडका उल्लेख आहे, FYGC कॉमर्स असा उल्लेख आहे. तर मला असं वाटतं की आज आपण सगळे पत्रकार इथे जमलोय, नागरिक शास्त्राचं एखादं पुस्तक जर आणलं असतं आणि त्यांना भेट दिलं असतं तर बरं झालं असतं. कारण संविधान हे तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. तुम्ही ज्या वेळेला पालक आमदार म्हणता ना तुम्हाला मी जुन्नरचा पालक आमदार आहे किंवा मी या शिवजन्मभूमीचा एक प्रतिनिधी आहे, इकडं प्रश्न मांडतो, हे करतो ते करतो, त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही ते कॉन्स्टिट्यूशन नागरिक शास्त्र समजून घेणं गरजेचं आहे. त्यावेळेला तुम्हाला समजेल की पत्रकार तुमच्याकडे लोकांचे प्रश्न घेऊन येतात आणि पत्रकार काही तुमचे हुजरे नाही आहेत की प्रत्येक वेळेला तुम्ही काहीतरी करायचं आणि तुम्हाला वावा करत फिरायचं. तुम्ही चुकलात, पत्रकारांनी त्याच्यावरती बोललं पाहिजे. विरोधक चुकले, विरोधकांवरती सुद्धा पत्रकारांनी आणि वेळेला असं ओढलेलं आहे. सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणे हा तर पत्रकारांचा हक्कच आहे, कारण आम्ही ना तुमच्यासाठी जबाबदार आहोत ना विरोधकांसाठी, आम्ही जबाबदार आहोत फक्त जनतेसाठी. जनता केंद्रस्थानी मानून आम्ही आमचं काम करत असतो. ज्या वेळेला तुम्ही चुकता त्यावेळेला तुमच्या विरोधात बोलण्याची हिंमत आमच्यामध्ये आहे, आणि ज्यावेळेला विरोधक चुका करतात त्यावेळेला त्यांच्या बाजूने सुद्धा बोलण्याची आमच्यामध्ये हिंमत आहे. मग अशी वाणी साहेबांनी उल्लेख केला की भांडण लावण्याचं काम वगैरे वगैरे. मला एकच सांगायचं, 2024च्या निवडणुकीमध्ये ज्या वेळेला काही व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले होते, मला त्याबद्दल जास्त बोलायचं नाही, मात्र त्यामुळे जे भांडण तुमच्या तिकडे झालं होतं ना, ते भांडण जर त्यांनी मिटवलं नसतं तर आज तुम्ही विधानसभेमध्ये गेला नसतं. ही उपकाराची जाणीव तुमच्यामध्ये जर असेल तर तुम्ही आमचं सोडावं, आम्ही नवीन आहोत. वाणी साहेबांसारख्या 3 तप पत्रकारितेमध्ये त्यांनी जे काम केले आणि आता मला वाटतं 4थं तप सुरू असेल. तुमचा राजकीय पटलावरती ज्या वेळेला उदय झालेला नव्हता तेव्हापासून वाणी साहेब पत्रकारिता करतात.
आम्हा सर्व पत्रकारांचं मार्गदर्शक म्हणून त्या ठिकाणी डी.के. वळसे सर असतील, वाणी सर असतील, अतुल सर असतील, हे सगळ्या लोकांनी तिथं काम केलं आणि तुम्ही या लोकांना धमक्या देण्याचं काम करता आणि वर तुमची अरेरावीची भाषा की एकटा समोर तुम्ही किती समोर येऊ द्या आणि एकटा बस, ही कोणती पद्धत आहे? ही लोकशाही आहे. इथं मारामारीची, हाणामारीची आणि दमबाजीची भाषा चालणार नाही. याच्यानंतर तुम्हाला आमचं एकच सांगणं आहे सगळ्या पत्रकार बांधवांचं, महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाचा राज्याचा अध्यक्ष या नात्याने आम्ही सांगतो, बाकीच्या संघटनांचे सर्व पदाधिकारी आमचे पत्रकार बांधव या ठिकाणी आहेत. जर तुमची ही मगरुरी कमी झाली नाही तर राज्यभरात आंदोलन छेडण्याचं काम या पत्रकार संघटनांच्या माध्यमातून आम्ही करतो. दुसरं एक तुम्हाला सांगायचंय, तुम्ही युट्यूबच्या लोकांना युट्यूबची टोळी असं म्हणून हिनवत असता प्रत्येक वेळेला. जागतिक पातळीवरती जाऊन बघा, भारतामध्ये बघा. मगाशी मला वाटतं कडलक सरांनी उल्लेख केला, सरांनी पण उल्लेख केला की देशाचे प्रधानमंत्री सांगतायत की आपल्याला फिजिकल कडून डिजिटल कडे जायचंय. त्यांना इंस्टाग्रामची, फेसबुकची, तुमची युट्यूबची ताकद माहिती आहे. तुम्हाला जर तुमच्या डोळ्यामध्ये जर युट्यूबवाले खोपत असतील तर हे युट्यूबवाले तुम्हाला तुमची जागा दाखवून देतील. तुम्ही बऱ्याच वेळेला मागच्या वेळेला म्हटले होते की 48 तासामध्ये मी दाटकी बंद करणार. तुम्हाला अधिकारच नाहीये, करून दाखवा 48 तासामध्ये. तुम्ही 48 तास तर होऊन गेले, मला 3 महिने झाले. आता कालही बोलले मी बंद करणार आणि चौकात येऊन बंद करणार. हिंमत असेल तर बंद करून दाखवा. यासाठीच मागाशी मी तुम्हाला नागरिक शास्त्राचा आणि कॉन्स्टिट्यूशनचा उल्लेख केला. घटनेमध्ये असणारा आर्टिकल 19 आम्हा सर्वांना हा अधिकार देतोय, बोलण्याचा अधिकार, आमचे विचार मांडण्याचा अधिकार आणि लोकांमध्ये जागृती करण्याचा अधिकार. हा अधिकार तुम्ही कधीही हिणावून घेऊ शकत नाही. तसा प्रयत्न जर केला तर आमदार किंवा मुकाल हे तुम्ही लक्षात ठेवा. या ठिकाणी मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. प्रथमतः आमदार शरद सोनवणेंचा आम्ही सगळे पत्रकार बांधव जाहीर निषेध करतो. त्यांनी जे वाणी साहेबांबद्दल शब्द वापरले, त्यांना जी धमकी दिली, त्याबद्दल आम्ही सगळे पत्रकार त्यांचा जाहीर निषेध करतो. आणि त्यांचं कालचं सोशल मीडियावरचं स्टेटस जर तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला कळेल, किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बस. आम्ही एवढे आलोयत, आम्ही एवढे तुमच्या घरासमोर येतो, तुम्हाला काय करायचंय करा, करून दाखवा. घाबरणार का पत्रकार बांधव शरद सोनवणे? घाबरणार का शरद सोनवणेंना? आणि शरद सोनवणे साहेब, आम्ही तुम्हाला सांगतोय की तू एकट्या शरद सोनवणेंना कुणीही घाबरत नाही. तुम्हाला जे संविधानिक पद भेटलंय ना, त्यामुळे तुमचा आदर केला जातो. पण जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन जर ह्या सगळ्या समाजाला भुलभुलैया करत असेल तर तुम्हाला हा समाज तुमची जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही. या निमित्तानं मी तुम्हाला सांगते. आणि आमदार शरद सोनवणे यांचा सगळ्या पत्रकार बांधवांच्या वतीने मी जाहीर निषेध करते. पत्रकार एकजुटीचा. आपण सर्व पत्रकार खऱ्या अर्थानं समाजाची बाजू मांडत असतो. समाजाची बाजू मांडताना कोणतरी नाराज होत असतं आणि कोणाला तरी आनंद होत असतो. मात्र सामाजिक प्रश्न मांडताना सर्वस्वी याला जबाबदार प्रशासन असतं. आणि शरद सोनवणे हे जुन्नर तालुक्याचे आमदार आहेत. आणि ज्या वेळेला कधीतरी वाणी साहेबांनी बातम्या दिल्या असतील किंवा आपल्या पत्रकारांनी बातम्या दिल्या असतील तर त्याचं त्यांनी दुःख मानू नये. त्याचं कारण आहे तसंच आहे, तुमचा उदो सुद्धा याच पत्रकारांनी केलेला आहे. जुन्नर तालुक्यामध्ये जेव्हा आपण आलात त्यावेळेला याच पत्रकारांनी तुमचा चेहरा या जुन्नरवासियांना दाखवलेला आहे. आज ज्या मोठेपणाने तुम्ही सांगताय की मी शिवजन्मभूमीचा आमदार आहे, त्याच मोठेपणाला या पत्रकारांनी तुम्हाला खतपाणी घातलंय. हे विसर तुम्हाला आज पडलेला आहे. या निमित्तानं सांगू इच्छितो की पत्रकारांच्या पाठीशी हे शासन देखील आहे. नरेंद्र मोदी साहेब ज्या वेळेला म्हणतात सोशल मीडियावर आपण जास्तीत जास्त काम केलं पाहिजे, आपण फिजिकली काम करण्यापेक्षा सोशल मीडियावर जास्त म्हणजे डिजिटलायझेशनकडे गेलेलो आहोत. आणि या वेळेला त्या सत्तेमधला एखादा आमदार ज्या वेळेला म्हणतो की आपण आपली दांडकी बाजूला ठेवा आणि हे मी नंतर पाहून घेईल, तर आता हे पत्रकार तुमचं ऐकणार नाहीत. आणि साहेब, ह्या धमक्यांना आम्ही अजिबात भीक घालणार नाही. याचं कारण आहे तसंच आहे की पत्रकारांमध्ये जी क्षमता आहे ती आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. त्यामुळे पत्रकारांच्या नादाला आपण कुणीही लोकप्रतिनिधींना माझी विनंती आहे की लागू नये. याचं कारण आहे की तुम्हाला मोठं करणारे पत्रकार आहेत, तुमचे प्रश्न मांडणारे पत्रकार आहेत, तुमच्या बाजू मांडणारे पत्रकार आहेत, तुमची मुलाखत घेणारे देखील हेच पत्रकार आहेत. आणि त्यांना तुम्ही दुखावणं हे तुमचं काम नाही. आज रोजी ज्येष्ठ पत्रकार सुरेश वाणी यांना जे बेताल वक्तव्य आपण केलेलं आहे याचा मी जाहीरपणे निषेध करतो. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई याच्या वतीने मी आज रोजी शरद सोनवणे यांचा जाहीर निषेध करतो. यांनी यापुढील काळात आपल्या शब्दांना आवर द्यावा, अन्यथा आपलं जर यापुढील काळात बेताल वक्तव्य आलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या विरोधी आंदोलन छेडलं जाईल असा इशारा देखील त्यांना या निमित्ताने देतो. आणि माझ्या 2 शब्दाला स्वल्पविराम देतो. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी
अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे AKLgavkari@gmail.com.